नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती। 2 दिवसातच आता अधिवेशन संपेल। आता उद्या शेवटचा दिवस असणार आहे अधिवेशनाचा पहिला दिवस होता तो शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून गाजला। आता तो शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून हनी ट्रॅपच्या मुद्द्यांपर्यंत येऊन पोचलेला आहे। म्हणजे गेले काही दिवस एक बातमी फिरत होती, 70हून अधिक जे सरकारी अधिकारी असतात, माजी मंत्री आहेत, त्यांच्यावरती हनी ट्रॅपचा जो एक प्रकार आहे त्यांच्यावरती त्यांच्यासोबत घडलेला आहे। आणि या हनी ट्रॅपच्या घटनेनंतर ती बातमी जी आहे ती जशी समोर आली त्यानंतर अधिवेशनात देखील हा मुद्दा आज चांगलाच गाजलाय। नाना पटोले जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी हा हनी ट्रॅपचा मुद्दा जो आहे तो उचलून धरला। त्यांनी पेनड्राईव्ह आणलेला या हनी ट्रॅपच्या संदर्भातला, नक्की त्यामध्ये काय होतं किंवा काय आहे याचा खुलासा जो आहे किंवा कोण आहे, महत्त्वाचं म्हणजे कोण आहे त्या हनी ट्रॅपच्या जाळ्यामध्ये अडकलेला व्यक्ती कोण आहे त्याचा काही खुलासा झालेला नाही आहे। मात्र ही जी घटना आहे ती नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई अशा प्रकारे वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि शहरांमधल्या या घटना आहेत ज्यामध्ये तिथले वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ट्रॅपमध्ये अडकले आहेत। त्यांच्याकडून या ट्रॅपमध्ये त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून सरकारी जो लाभ असतो तो घेण्याचा कुठेतरी प्रयत्न सुरू आहे असं देखील म्हटलं जातं आहे। आता या हनी ट्रॅप संदर्भात नक्की काय काय माहिती समोर आली आहे, काय काय ह्या घटना आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र, कारण असे अधिवेशनामध्ये गाजणारे जे विषय असतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तसेच काही स्टोरी रूपात आमचे जे विषय असतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। मात्र आता जो अधिवेशनाचा विषय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर अधिवेशनामध्ये आज सगळ्यात जास्त मुद्दा गाजला तो म्हणजे 72 अधिकारी, म्हणजे 70हून अधिक अधिकारी जे आहेत ते हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत अशी माहिती स्वतः विरोधी पक्षातील नेत्यांनी दिली। त्यावरती हा आजचा जो एक विषय जो आहे त्यावरती आक्रमकरित्या विरोधक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। यामध्ये नाना पटोले जे काँग्रेसचे नेते आहेत, महत्त्वाचे नेते आहेत, त्यांनी हा मुद्दा जो आहे तो सभागृहामध्ये पेनड्राईव्ह आणत सभागृहामध्ये त्यांनी पेनड्राईव्ह दाखवला आणि त्या पेनड्राईव्हमध्ये हनी ट्रॅपमध्ये एक व्यक्ती अडकले आहेत त्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं आहे। मात्र हे कोण आहे व्यक्ती हे त्यांनी सांगितलं नाही आहे। ही जी हनी ट्रॅपचा जो मुद्दा आहे त्यामध्ये त्यांनी नाशिक आणि ठाणे असे 2 शहराचे जे एक उल्लेख जो आहे तो प्रामुख्याने केलेला आहे। आता या संपूर्ण घटनेमध्ये जो पेनड्राईव्ह आहे त्यामध्ये काय आहे या प्रकारचं वक्तव्य जे आहे ते नाना पटोलेंनी खुलून केलं नाही आहे, कारण की ही चौकशी जी आहे त्यावरती चौकशी झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे हनी ट्रॅपचं जे प्रकरण आहे त्याची FIR वगैरे देखील दाखल झालेले आहेत। मात्र या FIR जे आहेत, तक्रारी ज्या आहेत त्या एका लेवलवरती, म्हणजे एका गौप्य लेवलवरती, म्हणजे सुरक्षतेचा नाव न सांगता कुणाचं सुरक्षतेच्या लेवलवरती हे सगळे प्रकरण जे आहे ते तपासले जात आहेत। आता या संपूर्ण प्रकरणात जेव्हा नाना पटोले यांनी यावरती प्रश्न विचारायला सुरुवात केली की यावरती सरकार काय करणार आहे, तर त्यावरून जेव्हा अगोदर जे गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम यांना या संदर्भात विचारण्यात आलेलं तेव्हा त्यांनी म्हटलेलं की हे दोन्ही तक्रारी जे आहेत ते मागे घेतलेले आहेत। त्यामुळे त्यानंतरच जेव्हा आज नाना पटोले यांनी विचारलं या संदर्भात अधिवेशनामध्ये विचारलं तेव्हा मात्र एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की या प्रकरणाची आम्ही दखल घेतली आहे। मग अचानक भास्कर जाधव जे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आहेत ते उठले आणि त्यांनी म्हटलं की एकीकडे गृहराज्यमंत्री म्हणतात की दोन्ही प्रकरणं जे आहेत ते जर जे सॉल्व्ह झालेले आहेत त्याची FIR जी आहे त्याची तक्रार जी आहे ती मागे घेतलेली आहे। मग असं झालेलं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री कसे म्हणतात की याची गंभीर दखल घेतली आहे म्हणून, म्हणजे अधिवेशनामध्ये कुठेतरी विरोधकांचा आणि जनतेला कुठेतरी संभ्रमात टाकताय का असा देखील प्रश्न जो आहे तो भास्कर जाधव यांच्याकडून विचारण्यात आला। नक्की या संपूर्ण प्रकरणामध्ये अगोदर नाना पटोले काय म्हणाले, त्यांनी कशा प्रकारे पेनड्राईव्ह दाखवलाय ते व्हिज्युअल्स आपण पाहूया। अध्यक्ष महाराज, काल मी महत्त्वाचा एक मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात महाराष्ट्राची बदनामी होत आहे। मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज, आणि राज्याचे महत्त्वाचे कागद, गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत। मला राज्याची, मला कोणाचं चरित्र माझ्याजवळ
अध्यक्ष महाराज, माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाही आहे, तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज, मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाही आहे. पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवू टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर. पण अध्यक्ष महाराज, एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज. काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार, पण काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय, नाशिक, ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज. आणि आता अशा प्रकारे नाना पटोले यांनी हा जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने अधिवेशनामध्ये उचललेला आहे. हनी ट्रॅपचा मुद्दा आहे, अत्यंत गंभीर मुद्दा जो आहे की यामधून जे सरकारी कुठेतरी कागदपत्र असतात किंवा सरकारी काही गौप्य एक दस्तावेज असतात ते कुठेतरी कॉम्प्रोमाइज होत आहेत यामुळे, आणि राज्याची सुरक्षा आहे ती देखील कॉम्प्रोमाइज होते. अशा प्रकारे हा मुद्दा जो आहे तो नाना पटोले यांनी मांडला. त्यानंतर यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतल्याचं म्हटलं. मात्र जो मी मगाशी तुम्हाला सांगितलं की योगेश कदम जे आहेत राज्याचे राज्य गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडून एक वेगळं सांगण्यात आलं आणि एकनाथ शिंदे म्हणतात दखल घेतले. यावरती भास्कर जाधवांनी काय म्हटलंय ते देखील आपण पाहूया. असं की राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय, हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत. मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी काल मीडियासमोर जाहीर विधान केलंय की नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसांनी सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे. तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय, हे मला सांगायचं आहे एवढ्या गंभीर प्रश्नावर, म्हणून मी उभा राहिलो, नाही तर मी उभा राहिलो नसतो. बोला मंत्री महोदय. काय महोदय, मी ज्या केसच्या बद्दल माहिती दिली, मुळात ती तक्रार ही कुठली हनी ट्रॅपच्यावर तक्रार नव्हती, ती तक्रार वेगळी होती. आणि त्या बाबतीमध्ये जर का ज्यांनी तक्रार दिलेली आहे, ज्यांच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे, दोघांमध्ये जर का कॉम्प्रोमाइज झालं तक्रार मागे घेतली गेली, इतकं सिंपल आहे. ही तक्रार हनी ट्रॅपची नव्हती. तर अशा प्रकारे हा संपूर्ण मुद्दा जो आहे तो अधिवेशनामध्ये उचलण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना यामध्ये ब्लॅकमेल केलं जातं आहे आणि राज्याच्या दृष्टीने हा अतिशय एक महत्त्वाचा विषय असल्याचं विरोधकांकडून म्हटलं जातं आहे. यावरती राज्य सरकारने काहीतरी गंभीर पावलं उचलली पाहिजेत असं कुठेतरी विरोधकांकडून म्हटलं जातं आहे. मात्र यावरती राज्य सरकार गंभीर दखल घेत नाही आहे असं देखील विरोधक म्हणत आहेत. आता यावरती जे सभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय की लवकरात लवकर जेवढे पण निवेदन येत आहेत या संदर्भातले किंवा इतर कोणतेही, ते उद्याच्या उद्या सभागृहाने लवकरात लवकर त्याच्यावरती रिप्लाय करायचं आहे. त्यावरती लवकरात लवकर जे आहे ते निष्कर्ष काढायचे, त्यावरती काय करणार आहेत या सगळ्या गोष्टी ठरवायच्या आहेत. त्यानंतरच हे जे टाईम लिमिट जे आहे या संपूर्ण जे निवेदन आहेत वेगवेगळी, म्हणजे हनी ट्रॅपचे असू दे किंवा शेतकऱ्यांचा मुद्दा असू दे किंवा कोणतेही इतर या संदर्भातले निवेदन आले, ते लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश जे आहेत ते राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले आहेत. आता हा हनी ट्रॅपचा जो मुद्दा आहे त्यामध्ये देखील नाशिकमधले वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कुठेतरी हा जो मुद्दा आहे तो समोर आला होता. म्हणजे एका अनौपचारिक बातचीत दरम्यान एका सरकारी जे नेते आहेत त्यांनी या संदर्भाची महत्त्वाची माहिती जी होती ती अनौपचारिक गप्पांदरम्यान दिली की असे असे हनी ट्रॅपमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा नेते आहेत ते अडकत आहेत, म्हणजे माजी मंत्री आहेत ते अडकत आहेत. आणि त्यामुळे ही संपूर्ण माहिती जशी समोर आली त्यानंतर आजचं अधिवेशन याच विषयावरती आता गाजलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे सार्वजनिक ह्या सगळ्या जे काही तक्रारी आहेत ते सार्वजनिक करू नका असं स्वतः जे फिर्यादी असतात त्यांनी केलेले आहेत. अधिकाऱ्यांची नावं यामध्ये गोपनीय ठेवली जात आहेत आणि या संदर्भाचे जे काही तपास आहे तो पोलीस करणार आहेत आणि तो गौप्य पद्धतीनेच असेल, यामध्ये कुणाचं नाव समोर येणार नाही आहे. अशा प्रकारेच हा संपूर्ण जो प्रकरण आहे ते हाताळलं जाणार आहे. आता या संदर्भात नाना पटोले काय पुढे माहिती देणार आहेत ते देखील पाहावं लागणार आहे, कारण की त्यांनी पेनड्राईव्ह आणलेला आणि त्या पेनड्राईव्हमध्ये काय असणार आहे याचा ते गौप्यस्फोट करतील का किंवा यामध्ये काय काय कॉम्प्रोमाइज झालं आहे त्याचे अजून काही तपास बाहेर येतील का
हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान असेच जे महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवत राहणार आहोत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर, कारण की यापुढचे जे महत्त्वाचे अपडेट्स येतील ते तुम्हाला लवकरात लवकर कळत जातील. धन्यवाद.